बातम्या. विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपद्वारे उद्या सकाळी 11 वाजता त्याचं थेट प्रसारण केलं जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या असून त्यासंदर्भातला अध्यादेशही काढला आहे. वाशीतल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन आज मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. दरम्यान आरक्षणाबाबतचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसी अधिकार आणि सवलती दिल्या जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. राज्यातल्या कबड्डी, खो खो, दांडपट्टा आदी पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेला क्रीडा महाकुंभ दरवर्षी भरवला जावा असं आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी काल केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षानिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करताना मातृभाषा, मातृभूमी याबरोबरच स्वदेशी खेळांना प्रोत्साहन द्यावं लागेल. कुलपती या नात्यानं राज्यातल्या विद्यापीठांना पारंपरिक खेळांना चालना देण्याची सूचना आपण करू असं राज्यपाल म्हणाले. सातारा जिल्ह्यात फलटण इथं आज आणि उद्या फलटण संस्थान हेरिटेज संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी 6:30 ते 9 या वेळेत या महोत्सवात शास्त्रीय संगीत, वाद्यवादन, नाट्यसंगीत, अभंग, जुगलबंदी आणि नृत्याचं सादरीकरण होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबाद इथं खेळल्या जात असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंडच्या संघानं आपल्या दुसऱ्या डावात 1 गडी बाद 89 धावा केल्या. तत्पूर्वी भारतानं आपल्या पहिल्या डावात 436 धावा करून 190 धावांची आघाडी मिळवली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.